नमस्कार मंडळी, आज आपण काहीतरी स्वीट बनवूया। रक्षाबंधन पण जवळ आले आहे, तर मी आज बनवणार आहे मैद्याची बर्फी। त्यासाठी मी इथे आता एका पॅनमध्ये 1 वाटी तूप घेतलेले आहे। हे साजूक तूप आहे, तुम्ही डालडा तूप पण वापरू शकता। तर त्यामध्ये आता आपण इथे मोजून 2 कप मैदा घेतलेला आहे, तो टाकणार आहे। त्यानंतर आता हा मैदा या तुपामध्ये एकजीव करून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आणि हे करताना आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे, जास्त हाय फ्लेमवरती परतायचं नाही, नाहीतर त्याचा कलर बदलू शकतो किंवा लालसर होऊ शकतो। तर आता हे बघा, पहिल्यांदा तर हे सगळं तूप मैद्याने शोषून घेतलं आहे, त्यामुळे सगळं कोरडं कोरडं वाटतं आहे। तर हळूहळू जसं आपण याला परतू मैद्याला, तसा तो तूप सोडायला सुरुवात करता आणि ओलसर व्हायला सुरुवात करता। तर या बर्फीमध्ये एक विशेष म्हणजे हा जो मैदा आहे तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे। तरी भाजण्याची प्रोसिजर व्यवस्थित मंद आचेवरती 20 मिनिटं आपण करायची आहे। तर मी 2 वाटीसाठी इथे 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, त्यामध्येच मी वेलची पण दळून घेतलेली आहे। तर आता व्यवस्थित 20 मिनिटं आपला मैदा भाजून झाला आहे। आपण इथे आता पिठी साखर मिक्स करूया। पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही लागलं तर याचा साखरेचा पाक करून पण यामध्ये टाकू शकता, पण मी इथे साखर दळून आणि पिठी साखर तयार करून यात टाकली आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण एकजीव करून घेऊ तेव्हा साखर पाणी सोडायला सुरुवात करते। तर बघा, इथे मी व्यवस्थित असे कालून घेत आहे ते व्यवस्थित। तुम्ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, आता व्यवस्थित साखर मिक्स झाली आहे, तर आपण आता बर्फी सेट करायला ठेवूया। तर मी इथे एक हा प्लास्टिकचा डब्बा आहे तो घेतलेला आहे। तुमच्याकडे केक तयार करायचा डब्बा असेल तर त्यामध्ये पण तुम्ही सेट करू शकता। तर इथे मी या डब्याच्या तळाला व्यवस्थित असं तूप चोळून घेतलं आहे, जेणेकरून जेव्हा आपण सेट झाल्यानंतर बर्फी काढू तर ती व्यवस्थित निघेल। बघा, जे मिश्रण मी तयार केलं आहे बर्फीचं मैद्याचं, ते मी आता या डब्यामध्ये टाकणार आहे। आणि 1 वाटी किंवा तुम्ही तुमच्या जी उलटणी आहे त्याने पण करू शकता। व्यवस्थित सेट करायचे आहे। हे बघा, व्यवस्थित अशी सेट झाली आहे। आणि आपण 10 ते 15 मिनिटं याला फ्रीजमध्ये ठेवूया। फ्रीजमध्ये पटकन सेट होते, रूम टेम्परेचरला वेळ लागतो 2 ते 3 तास सेट होण्यासाठी। तर हे बघा, इथं मी सेट झाल्यानंतर वड्या पाडायला घेतलेल्या आहे। तुम्हाला जशा पाहिजे तशा आकाराच्या वड्या तुम्ही इथे पाडू शकता। मस्त अशी तयार होऊन आली आहे आणि याची टेस्ट खूप छान लागते, वाटतच नाही की मैद्याची आहे। तुम्ही पण करून बघा आणि एन्जॉय करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।